राष्ट्रवादीने रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात झालेल्या वादानंतर रुपाली ठोंबरेंचं प्रवक्ता पद काढून घेण्यात आलं होतं. यानंतर राष्ट्रवादीत नाराज असलेल्या रुपाली ठोंबरेंनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. शिवसेनेने मला ऑफर दिल्यास मी विचार करेन असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे रुपाली पाटील शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची कामानिमित्त माझी भेट झाली होती. माझ्यासोबत काँग्रेसच्या संगीताताई तिवारीही होत्या आणि ही भेट कामानिमित्त होती आणि त्या भेटीच्या दरम्यान शर्मिला येवले सुद्धा आम्हाला तिथं भेटल्या होत्या. शिवसेनेने अद्याप तरी मला कोणती ऑफर दिलेली नाही. त्यांनी जर मला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चांगली ऑफर दिली तर मी त्याच्यावर विचार करेल. रुपाली ठोंबरे पाटील जर शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली. एखाद्या पक्षामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली, पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांना यस केलं तर आपल्याला आनंद झाला. शेवटी छोटी बहीण आहे, करावंच लागणार ना. ताकद वाढेल म्हणजे शिंदे गटाची. कुटुंब आहे, परिवार आहे, परिवारामध्ये आम्ही एकत्रच काम करतोय आणि अजून आले तर तेवढंच ताकद मिळेल, पक्षाला सगळ्यांनाच मिळेल. मुंबईत थंडीची हुडहुडी सुरू झाली आहे, पण या थंडीत तुम्हाला शेकोटी करता येणार नाही. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 95 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. थंड वातावरणात प्रदूषके म्हणजे धुळीचे कण हवेत राहतात, त्यामुळे मुंबईची हवा बिघडते. यात भर पडू नये म्हणून महानगरपालिका काटेकोरपणे सध्या काम करत आहे. मुंबईच्या शिवडी डॉकयार्ड परिसरात 19 ते 21 डिसेंबर रोजी सनबर्न फेस्टिवल होणार. या फेस्टिवलला अनेक संघटनांकडून विरोध होत असताना मागील वर्षी पुण्यात झालेल्या फेस्टिवल दरम्यान अनेक नियम पायदळी तुडवले होते. त्या प्रकरणी दंड स्वरूपात आकारलेले हे पैसे अद्याप भरलेले नसताना सरकार पुन्हा आता या फेस्टिवलला परवानगी देतं का हे पाहणं महत्त्वाचं राहील. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातल्या नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरू असून 13 नोव्हेंबरला पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 8 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संतप्त नागरिकांनी नवले पूल परिसरात रास्तारोको आंदोलन केलं. अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा, त्यांची प्रमुख ही मागणी करण्यात आली. नवले पूल परिसरात अपघात थांबवण्यासाठी सरकार आणि प्रशासन नेमकी कोणती ठोस पावलं उचलणार, ती कधी अंमलात आणणार हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात विविध राजकीय पक्ष एकवटले. वृक्षांवर फुल्या मारल्या, त्याच वृक्षावर विविध पक्षांकडून गमछा बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिककर कमालीचे आक्रमक झालेत. या आंदोलनाचा आता ठाकरेंची शिवसेना आणि हिंदू महासभेनं देखील उडी घेतली. तपोवनात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं तपोवनात वृक्षतोडीच्या विरोधात निषेध करत झाडांची पूजा करण्यात आली. हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांकडून झाडांची पूजा करून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. हनुमान चालीसा म्हणत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. श्रीलंकेत धुमाकूळ घातलेलं दितवा चक्रीवादळ भारताच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशला अलर्ट जारी करण्यात आला. तामिळनाडूच्या अनेक भागात तुफान पाऊस झाला. चेन्नई एअरपोर्टवरील 36 देशांतर्गत आणि 11 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. श्रीलंकेतील चक्रीवादळातील मदतीची भारतानं जबाबदारी घेतली. वादळग्रस्त भागात बचाव कार्य सुरू आहे. 2 चेतक हेलिकॉप्टर बचाव कार्य करतायत. भारतानं श्रीलंकेला मदत साहित्य पाठवलंय. सतैचल श्रीलंकेनं आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी केली. नाशिकच्या मालेगावमधील डोंगराळे इथे चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्ये प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले. न्यायाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण केलं. उपोषणाचा दुसरा दिवस आहे. काही आंदोलकांची प्रकृती ही बिघडल्यानं आरोग्य विभागाकडून सतत तपासणी सुरू असून आरोग्य यंत्रणांना तसंच पोलीस दल परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मालेगावात डोंगराळे गावात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात सकल हिंदू समाज आणि सोनार समाजाच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात आला. महिला आणि मुलींना संरक्षण द्या, तसंच डोंगराळे गावात चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नरधमाला फाशीची शिक्षा द्या, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. पंजाब नॅशनल बँकेच्या 13,000 कोटी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला विशेष न्यायालयानं चांगला झटका दिला. फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याची प्रक्रिया रद्द करावी, ही चोक्सीची मागणी कोर्टानं फेटाळली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. मुंबईच्या साकी नाक्यामध्ये गाडी पार्क करण्यावरून 2 गटात शिवीगाळ आणि राडा झाला. यावेळी आरोपीनं चक्क पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली होती. शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर साकी नाका पोलिसांनी शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला अटक केली. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व ते मेघवाडी पोलीस स्टेशनच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकाम इमारतीच्या 18व्या मजल्यावरून कामगार खाली पडल्याची घटना घडली. या अपघातात 47 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. मृत्यूच्या ठिकाणी फॉल प्रोटेक्शन, सेफ्टी नेट्स, हेल्मेट किंवा कोणतीही सुरक्षा उपकरणं नसल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह आढळले. देवळा तालुक्यातील फुले मालीवाला इथली घटना आहे. पती पत्नीसह 2 मुलांचा मृतदेह याच्यात समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतला असून तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर लंडनहून आलेल्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर ही घटना घडली. अंबरनाथहून लोकलनं दादरला हे दाम्पत्य उतरलं होतं. संबंधित महिलेला प्लॅटफॉर्मवर शौचालय दिसलं नाही म्हणून उभ्या असलेल्या मेल एक्सप्रेसच्या शौचालयाचा त्यांनी वापर केला. मात्र याच दरम्यान एक्सप्रेस सुरू झाली. महिलेनं चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला, पण तोल गेल्यानं प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील फटीत पडून त्या गंभीर जखमी झाल्या. सान रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये भीषण अपघात झाला. वेगात येणारी कार पार्किंग मधल्या अटेंडंटला येऊन धडकली. यामुळे एक जण गंभीर जखमी झाला. सांगली जिल्ह्यातून किल्ले रायगडच्या दिशेनं जाणाऱ्या भागामध्ये मिनी बस उलटली. विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाताना नांदगाव बुद्रुक इथं मिनी बस उलटली. अपघातात एकूण 6 जण जखमी झालेत. यामध्ये 4 विद्यार्थिनी, 1 शिक्षक आणि बस चालकाचा समावेश आहे. यवतमाळच्या आर्णी मार्गावर वाघाडीमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची घटना घडली. भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 10 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. पहाटे रहिवाशांना शाळेच्या छतावर हालचाल जाणवली. पाहणी केल्यानंतर छतावर बिबट्या आढळला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. नाशिकच्या सटाणा तालुक्यात सौंधाण्या मुंजवाड रस्त्यावरील रस्त्याच्या मध्यभागी संध्याकाळच्या दरम्यान एक बिबट्याचं पिल्लू आढळलं. आमदार दिलीप बोरसे हे मतदारसंघाचा दौरा करत असताना त्यांना हे लक्षात आलं. प्रथमदर्शनी जखमी असल्याचा संशय त्यांना आला. आमदार बोरसे आणि स्थानिकांनी प्रसंगावधान राखून त्याला रस्त्याच्या कडेला सुरक्षित स्थळी हलवलं. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून संपूर्ण माहिती देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात बिबट्यानं हैदोस घातला. तिरोडा तालुक्यात इंदोरा निमगाव इथे बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. रुची देवानंद पारधी असं चिमुकलीचं नाव असून वडिलांसोबत शेतात गेली असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला करून तिला काही अंतरावर करपटत नेलं. रुचीचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील आणि आजूबाजूच्या शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केला. 2 महिन्यांपूर्वी मोरगाव अर्जुनीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला. राजुरा तालुक्यातील विहीरगाव इथे ही घटना घडली. मयत वाघीण 3 ते 4 वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती. जळगावमध्ये महसूल कर्मचारी रात्रीच्या वेळी वाळूवर कारवाईला जात असताना मुक्ताईनगर रस्त्यावर पट्टेदार वाघ दिसला. वाघाला पाहून महसूल कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. सतत या मार्गावर बिबट्या, वाघ नागरिकांना दिसत असल्यानं सध्या गावकऱ्यांमध्ये, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अस्वलाची दहशत पाहायला मिळते. रस्त्याच्या मधोमध अस्वल आढळलं. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. एअरबस A320 या विमानामधील सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम सुरू करण्यात आलं. इंडिगोच्या सगळ्या 210 विमानातील सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम सुरू आहे. तर एअर इंडियाच्या 50% विमानातील सॉफ्टवेअर अपडेट झाल्याची माहिती मिळते. व्हॅटिकनमध्ये नाताळ उत्सवाच्या तयारीसाठी सेंट पीटर स्क्वेअरमध्ये मोठं झाड उभारलंय. व्हॅटिकन यावर्षीच्या नाताळाची उत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली. सेंट पीटर स्क्वेअरच्या मध्यभागी 27 मीटरचं उंच झाड उभारलंय. इंडोनेशियामध्ये इतिहासातील सर्वात विनाशकारी महापुराचा कहर पाहायला मिळाला. रस्ते, रेल्वे ट्रॅक, रहिवासी इमारती सगळीकडे पुराचं साम्राज्य पसरले. पुरामुळे 4000 कुटुंबाचं स्थलांतर केलं असून 300 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कॅलिफोर्नियात स्कॉटकन भागात गोळीबार झाला. हल्लेखोरांनं बर्थडे पार्टीत बेछूट गोळीबार केला. या घटनेत 4 जणांचा जीव गेला तर 10 जण जखमी झाले.
20 वेगवेगळ्या देशातील 104 स्कायडायव्हर्सच्या गटानं फ्लोरिडाच्या लेक वेल्सवर विक्रम केला. शेकडो स्कायडायव्हर्सनी हजारो फूट उंचावर अनोखी कलाकृती साकारली. स्कायडायव्हर्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी प्रक्षेपणानंतर काही सेकंदात अपयशी झाली. क्षेपणास्त्राच्या स्फोटामुळे जमीन भूकंपासारखी हादरली. यंदाच्या 2024-25 या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा झाली. ज्येष्ठ अभिनेते अरुण कदम, गायक धनंजय जोशी, उदय भवाळकर, ढोलकीवादक विजय चव्हाण, दिग्दर्शक शिवाजी लौटण पाटील, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, लावणी नृत्यांगना शकुंतला नगरकर अशा अनेक कलावंतांना ज्येष्ठ पुरस्कार हा मिळालेला आहे. युवा पुरस्कार तेजश्री प्रधान, भूषण कडू, मधुरा वेलणकर, शंतनू रोडे, गायक राहुल देशपांडे, मेघना एरंडे, समेरा गुजर अशा अनेक कलावंतांना घोषित झाला. पुरंदरच्या खळदमध्ये बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा विवाह सोहळा पार पडला. सूरज आणि संजना लग्नबंधनात अडकले. विवाह सोहळ्याला बिग बॉस मधील अनेक कलाकारांची उपस्थिती होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची वनडेत भारतानं 8 बाद 349 धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात विराट कोहलीनं खणखणीत शतक ठोकलं. विराटचं वनडे कारकिर्दीतलं हे 52वं शतक ठरलं. या सामन्यात सलामीचा यशस्वी जयस्वाल स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट फलंदाजीला मैदानात उतरला. त्यानंतर त्यानं रोहित शर्मासह 136 धावांची भागीदारी साकारली. रोहित 57 धावांवर बाद झाल्यानंतर विराटनं खेळाची सूत्र आपल्या हाती घेत भारतीय डावाला आकार दिला. त्यानं 120 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांसह 135 धावा केल्या. डोंबिवली पूर्वेतील कुंभारखांड पाडा गणेश घाटावर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. गणेश घाटाच्या उद्घाटनावरून शिवसेना भाजपात वाद झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. स्थानिक शिवसेना नेते विकास म्हात्रेंच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटनाला विरोध केला. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईच्या प्रभादेवीत साई सुंदरमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यात वाद झाला. इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद झाला. शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचं तात्पुरतं कार्यालयाचं शेड बांधत असल्यानं स्थानिकांनी याला विरोध दर्शवला. 5 वर्ष नगरसेवक होता, त्याला मोठमोठे बोर्ड लावावे लागतात. आता त्याचं उत्तर आम्ही 2 दिवसात देतो आणि खरोखर त्यांना जर दम होता तर थोडा वेळ थांबायचा. आम्ही सगळेजण इथे येत होतो, पाहिल्यासारखा पळायला येतो. त्याला सांगा की इथे या, समोरासमोर भीड खायचे आणि असे लोकांना त्रास होण्यासारखं काम करू नको. सुंदर नगर पेठेचा मी सेक्रेटरी आहे. इथे माझी बिल्डिंग आहे, बिल्डिंगचा अध्यक्ष आहे आणि सर्व कमिटी मेंबर आहे. आम्हाला ती शेड नको होती कारण फाय ब्रिगेडचा जाण्याचा रस्ता आहे. हा मनमानी करून स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी तो शेड बांधत होता. ज्यावेळी आम्ही त्यांना इज्जतमध्ये सांगितलं की तुम्ही शेड बांधू नका, स्थानिक रहिवाशांना त्रास होईल, तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट उकडायची वार्ता केली. तुम्ही काय माझी उकडायची उकडा. आता जेव्हा आम्ही तर कुठल्या पक्षाला इन्व्हॉल्व नव्हतं केला, परंतु त्यांचे एवढे भाराभर लोक आल्यानंतर सुद्धा पळाले येते. त्याच्यात हिंमत होती तर समोर येत आम्ही स्थानिक उतरलेलो तिथे. पालघर नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 14 मध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. भाजपचे पदाधिकारी अशोक अंबुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मंडपातच भाजप कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. दरम्यान या प्रकरणी पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते काही ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. अशीच समीकरणं येत्या पुणे महापालिका निवडणुकीत देखील पाहायला मिळू शकतात. मात्र या शक्यतेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध दर्शवला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन असा इशारा त्यांनी दिला आहे. आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, या तिघांवर माझं प्रेम होतं, आहे, उद्या सुद्धा राहील. आदरणीय पवार साहेबांवर तर माझी श्रद्धा होती आणि ती मरेपर्यंत राहील. मी कुठे असू किंवा कुठे नसू. पण या संदर्भात माझं म्हणणं असं की 2023ला भीषण परिस्थितीमध्ये सगळ्या प्रकारचं टेन्शन माझ्या अंगावर असून सुद्धा मी पवारसाहेबांची साथ सोडली नाही. आज मात्र जर दादा ताई एकत्र येणार असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही. ज्या दिवशी या तथाकथित दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची अधिकृत घोषणा होईल किंवा चर्चेची पहिली फेरी चालू होईल त्या दिवशी माझा मी शहराच्या अध्यक्षपदाचा आणि मे बी पक्षाचा राजीनामा देईल. दरम्यान प्रशांत जगताप यांनी राजकारणातून बाहेर पडू नये असा सल्ला रवींद्र धंगेकरांनी दिला. प्रशांत दादांनी महापौर पद सांभाळलं, PMPL मधलं चेअरमन पद बी त्यांच्याकडे होतं आणि नगरसेवक म्हणून बरेच काळ हे पुण्यनगरीत काम केलेलं आहे. एक बांधणी त्यांनी पक्ष बांधणी पुणे शहरात केली.
आणि रात्रीचा दिवस करून त्यांनी पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केलेत. पण एक पुणेकर म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. एक सहकारी म्हणून त्याला आपण एक सल्ला दिला पाहिजे की देणारच आहे सल्ला आणि उद्यापडे तर घरी जाणार आहे की तुम्ही असं काय निर्णय घेऊ नका. अकलूज नगरपालिकेसाठी मोहिते पाटील यांच्या पॅनलची सांगता सभा पार पडली. या सभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी तुफान टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खिल्ली उडवली. अजित पवार हे आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालत असल्याचं सांगतात. मात्र त्यांची अवस्था गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा या चित्रपटाप्रमाणे झाल्याचं म्हणत शेळकेंनी अजित पवारांची खिल्ली उडवली. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा बघितला का आपण कसं झालं यांचं. दिल्लीत मोदी शहरामध्ये हम साथ साथ है, मुंबईत देवेंद्र फडणवीसांना माहिती हम साथ साथ है आणि आपण त्या गल्लीत आलं की भाजपा हम आपके हैं कोण ज्यांचा आडनाव बोले पण धंदे सगळे काढले. सोलापूरच्या माळशिरसमध्ये जयसिंग मोहिते पाटील यांनी गौप्यस्फोट केला. राम सातपुते यांनी त्यांना विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 35 कोटी रुपयांची ऑफर आपल्याला दिली होती. तसंच निवडणुकीला 4 दिवस उरले असताना ही ऑफर 50 कोटी रुपयांपर्यंत गेली होती असा गौप्यस्फोट जयसिंग मोहिते पाटील यांनी अकलूज प्रचारच्या सांगता सभेत केला. अकलूज नगरपालिकेत नगराध्यक्षासह सर्व 26 उमेदवार मोठ्या मताधिक्यानं जिंकणार असा दावा जयसिंग मोहिते पाटील यांनी केला आहे. आम्ही तुम्हाला 35 वर्ष देतो. रामभाऊ सांगितलं ते जमायचं नाही. आपण माझ्या बारक्या पोराला जिल्ह्यात मी पाहतो. मला ते देवेंद्र फडणवीस एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.